महाराष्ट्र राज्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलाय, मात्र मर्चंट नेव्हीकडे तरुणांनी किनारा केलाय। यामुळे या क्षेत्रात नोकरीसाठी मराठी मुलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। येत्या रविवारी 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता शाहू स्मारक भवन येथील मिनी सभागृहात मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे। याचा फायदा मराठी बांधवांना व्हावा हाच एकमेव उद्देश आहे, असं इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर के लाईन शिपिंग कंपनीचे बाळासाहेब पाठोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। इंदुराव पाठोळे, इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर आहे मी। गेली 28 वर्षे मी शिपिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे। तर आपला मराठी टक्का या मर्चंट नेव्ही क्षेत्रात वाढावा यासाठी हाऊ टू जॉईन मर्चंट नेव्ही हा सेमिनार येत्या रविवारी 12 जानेवारी रोजी शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर आयोजित केला आहे। रविवारी सकाळी 10:30 वाजता मराठी मुलांनी याचा लाभ घ्यावा आणि या क्षेत्रातील मराठी टक्का वाढावा म्हणून आपण हा जो काही प्रयत्न करतोय त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला हजर राहावे ही मी आज आवाहन करत आहे। धन्यवाद। मर्चंट नेव्ही क्षेत्रात गेल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती काम करू शकता, 5 आकडी पगार मिळवू शकता, तुमचं राहणीमान उंचावू शकता आणि इंटरनॅशनल लेवलवरती फिरल्यानंतर तुमचे विचार प्रगल्भ होऊ शकतात, तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता, आपल्या कुटुंबाला डेव्हलप करू शकता आणि ही अतिशय चांगली संधी आहे। याचा प्रत्येक तरुणाने, मराठी तरुणाने लाभ घेणं जरुरी आहे ही माझी इच्छा आहे। या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्याला 10वी पासून आपल्या ग्रॅज्युएशन झालेली मुलं सुद्धा चालू शकतात। यासाठी सायन्स हा विषय कंपल्सरी आहे, सायन्स आणि मॅथ्स असणं जरुरी आहे। 10वी नंतरही तुम्ही कामगार म्हणून, क्रू म्हणून या क्षेत्रात येऊ शकता। 12वी नंतर BSc नॉटिकल सायन्स आणि मरीन इंजिनिअरिंग करून ही या क्षेत्रात तुम्ही इंजिनियर आणि नेव्हिगेशन ऑफिसर बनू शकता। सामान्य विद्यार्थ्यांना परवडण्याजोगा आहे असं म्हणणं थोडं धारसाचं होईल, पण ते जी कोर्सची फी आहे जी लाखोत मध्ये असते, जर तुमच्यात स्पार्क असेल आणि तुम्ही रँक मिळवू शकत असाल तर बऱ्याचशा शिपिंग कंपनीज तुम्हाला स्पॉन्सरशिप देऊन तुमचा शिक्षणाचा खर्च उचलतात आणि नोकरीची संधीही देतात। त्याच्यामुळे जर आपल्यात तशी हिंमत असेल, आपल्यात ते टॅलेंट असेल तर तुम्ही अर्थातच हा कोर्स 0 रुपयामध्ये करू शकता। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।